कुठे निधी आली सांगा ना. तशासारखी या पारव्यानं आपला विकास केला, कसा त्यानं आपल्या भागाचा विकास केला आणि आम्हाला खाली दाबलं, हे लक्षात ठेवा. आणि कोणी तरी आम्हाला शेतकऱ्याला खालीच दाबणार आहे. फक्त ह्या एक उरला का न मारणारा, आम्ही त्याला मारायला भेणार नाही. एक दिवस येईनच आमच्या घरी ना आमच्या गावात पारव्या, हे लक्षात ठेवा. हे बीजेपी जे सुधीर पारवे नाही 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 काहून? कारण का तो माणूस होता साहेब, फेकला माणूस आहे काहून? काहून का आमच्या गावचा पोरका गेला होता एक. काही फोकणार गोष्टी जोडते तुम्ही. मोदी पकणार गोष्टी जोडते. आजी प्रधानमंत्री आहे आपल्या देशाचे, खूप विकास झाला बा, त्यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवलं, तर कामं केले असेल तेव्हाच बनवलं असेल ना, पण ते फोकणार गोष्टी वाटते. फोकणार गोष्टी या विधानसभेत माहोल काँग्रेसच्या त्यांच्या जीवनात काही फरक नाही पडत. त्यांच्या राजनीतीसाठी महिलांचं यूज करत आहेत, 1500 रुपये देऊन, सिलेंडर देऊन, कारण त्यांना माहिती आहे महिला जिकडं भेटलं तिकडं वळते म्हणून. अच्छा, आलेच नाही ना अकाउंटवर. म्हणजे ते कसं बियाणासाठी खतासाठी 5000 रुपये टाकू. मोदीनं का म्हटलं होतं अगोदर 15 लाख रुपये टाकू. अच्छा, मोदींनी 2014च्या निवडणुकीत म्हणलं होतं का प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख टाकू. ते सुद्धा कुठं आले? नाही आले. म्हणजे हे आश्वासन फक्त मतासाठी देतात. आता इथे चालू आहे ना मतासाठीच. आता तेच आहे चालू. मग आमच्या मालाला भाव नाही, मला निवडून येतो तुम्हाला हे देतो ते देतो, पण काहीच नाही ना. त्याच्यापेक्षा आम्हाला 1500 रुपये नको, आमच्या मालाला अगोदर भाव द्या. निवडणुकीच्या तोंडावर आणली म्हणून हे वाटत आहे तुम्हाला की बा त्याचा फायदा आता समोर होईल नाही होईल याची गॅरंटी नाही आहे ना. गॅरंटी नाही. आणि सरकार विकास खूप केला म्हणतात, तो गाव पातळीवर पांदान रस्ते योजना वगैरे खूप बनवल्या. अशा काही आपल्या गावाकडे वाटते योजना? आमच्या गावाकडे एकही योजना नाही. आमच्या घराच्या गल्लीकडे तो 10 वर्ष काहीच नाही केलं ना आमच्या गावासाठी. त्यांनी काहीच नाही केलं. रोड नाही बांधला, काही नाही. त्यांचे आश्वासन तर आहे, त्यांच्या त्या आश्वासन पत्रात आहे की बा पांदान रस्ते बनवले, उमरेड नागपूर रोड बनवला, बऱ्याचशा अशा योजना आम्ही सरकारकडून आणला, त्याचा लाभ शेतकरी वर्गाला झाला वगैरे. काहीच नाही झालं शेतकऱ्यांना. काहीच नाही झालं. पहिले 2018 मध्ये शेतकऱ्यांचा भाव होता कापसाला. आता 15 वर्ष लाईनची आमच्या अकाउंट बिना लाईन राहतो. अजून लाईन नाही. बिना लाईन आम्ही अंतरात राहतो. मग कधी या विषयासाठी सरकारकडे किंवा इथचे जे प्रतिनिधी होते त्याच्याकडे मागण्या नाही केल्या? मागण्या केल्या, त्यांनी जमीन घेतला. नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. आज आम्ही उमरेड ग्रामीणमध्ये निघालो आहोत जनमत घेण्यासाठी, लोकांचं मत जाणून घेण्यासाठी. काही शेतात काम करणाऱ्या लोकांचीही आम्ही बाईट घेऊ, काय वाटते त्यांना या विधानसभेतल्या पोलबद्दल, हे आज आपण जाणून घेऊ. चला. या विधानसभेत सध्या कोणाचा माहोल आहे काका, काय वाटते? सध्या आमच्या गावाचा पंजाचा माहोल आहे. पंजाचा माहोल. आणि बीजेपीचा उमेदवार चौथ्यांदा दिलेला आहे, सुधीर भाऊ पारवे, 2दा आमदार राहिले, त्याच्याबद्दल काय वाटते? त्याच्याबद्दल काय केलं जे आमच्या गावचे रोड नाही बनले चिनवणीचे. अच्छा, रोड नाही बनले. आणि पांदान रस्ते वगैरे खूप बनवले, त्याच्या ऍडव्हर्टाइज मध्ये दाखवतात का खूप पांदान रस्ते, खूप विकास झाला. जुनवणी मार्ग जाऊन पहा तुम्ही. अच्छा, म्हणजे ते जे आश्वासन देऊन किंवा जे दाखवत आहे त्याच्या याच्यावर ते खोटं आहे. आम्हाला काय आश्वासन देऊन असे ठकवतात ते लोक. काम झालं का खतम. अच्छा, ठीक आहे काका. ताई, आता सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहे, काय वाटते कोणाच्या माहोल आहे इकडे? पंजा. मला सांगा, लाडली बहीण योजना सुरू झाली आहे सरकारकडून, 1 रुपयात पीक विमा, अशा बऱ्याचशा योजना सरकारने घोषित केल्या, तर त्याचा काही फायदा नाही वाटत? सरकारनं घोषित केल्या, पण सरकारनं आधी का म्हटलं आम्ही तुम्ही जेव्हा पेरणी कराल तेव्हा 5000 रुपये तुमच्या अकाउंटवर टाकू. ते सुद्धा आम्हाला आले नाही.
अच्छा. आलेच नाही ना हम्म. अकाउंटवर. म्हणजे ते कसं बियाणासाठी खतासाठी 5,000 रुपये टाकू. हम्म. मोदीनं काय म्हटलं होतं अगोदर 15-15 लाख रुपये टाकू. अच्छा, मोदींनी 2014च्या निवडणुकीत म्हणलं होतं का प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख टाकू. टाकू ते सुद्धा कुठं आले? नाही आले. म्हणजे आले हे आश्वासन फक्त दिलं. मतासाठी देतात. मतासाठी देतात ना. आता इथेच चालू आहे ना मतासाठीच. आता तेच आहे चालू का. मग आमच्या मालाला भाव नाही. मालाला भाव नाही. माल गेले आमचे. ताई सध्या सोयाबीनला का भाव सुरू आहे? सोयाबीनला 3,500 तोही चांगला सुपर मध्ये. आणि जो आता मातीच पाऊसच येते तर माती खूप आहे पावसामुळं सोयाबीनला. तर माती खूप असल्यामुळं मालाला भाव 2,500. म्हणजे माल पाहून घेतात ना दलाल लोक. आणि याला कापसाला 6,000. 6 नाही 7,000 सुपर. म्हणजे आता ओला आहे तर तो म्हणजे चावून पाहतात सारखी. अच्छा. म्हणजे या सरकारच्या योजनांचा काही फायदा नाही. कुठं आहे? लाडली बहीण ते पैसे 1,500 रुपये दिले आम्हाला. बरोबर आहे. ते दिल्यानंतर महागाई किती वाढली. तेलाचा पिपा एकदम 2300 झाला. साखर किती महाग झाली. म्हणजे रोजच्या ज्या जीवनात वस्तू. आमचे मुलं बाळ शिकलेले आहेत. मुलगी MBA झाली आहे. नोकरीची तलाश आहे पण त्या सुद्धा नोकऱ्या बंद केल्या. म्हणजे बेरोजगारी खूप आहे ना का. अच्छा. म्हणजे मुलांना मुलं शिकून आहेत पण असे पडून आहेत ना का. रोजगार नाही मिळत आहे ना. मग ते 10,000 मध्ये का होऊन राहिलं. आज मुलाचं लग्न करा बरं 10,000 भागून राहिलं का. मग आमच्या सोबतच असा कष्ट करेल का तो. काही नाही काही. आणि आम्ही आमच्या मालाला भाव द्या का. आम्ही कास्तकार मरू कष्ट करतो ना. आज हे पाहून घ्या तुम्ही किती हे खाल्लं जनावर आहे ना. जनावराची बंदी करा. ते सुद्धा काही करत नाही ना. सरकार म्हणते का निवडून येतो तुम्हाला हे देतो ते देतो पण काहीच नाही ना. त्याच्यापेक्षा आम्हाला 1,500 रुपये नको. आमच्या मालाला अगोदर भाव द्या. गॅस किती सिलेंडर किती महाग केलं त्यांनी. आता सध्या विधानसभा निवडणूक सुरू आहे. काय वाटते आपल्या उमरेड विधानसभेत कौल कोणाकडे राहील? तुम्हाला सांगितलं काय गर्डे साहेबाकडे आमचं वाटू राहिलं बा थोडं. अच्छा. गर्डे साहेबाच्या. गर्डे साहेबाचं आम्ही बोलू पण तुम्हाला राग येऊ काय. आमचं गर्डे साहेबाचं आहे बा आमचं. अच्छा. आणि सरकारने खूप घोषणा केल्या आहेत. जसा 1 रुपयात पीक विमा, लाडली बहीण, तुमचे म्हणते पांदान रस्ते बनवले वगैरे वगैरे. पा साहेब तुम्हाला सांगतो मी. आता ते म्हणते हे केलं पण त्यानं तसे देते तसे वाढ देते. अच्छा. म्हणजे महागाई वाढली. महागाई वाढली म्हणजे कास्तकाराला काही भावच नाही भेटला. तुम्ही आता 15 ह्या लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये त्याने वाढवली. 15च्या वरचे हेच काउंट राहिले. अच्छा. म्हणजे जसं वाढवलं तसं काढलं असं आम्हाला माहित आहे काढून राहिले हे. आम्हाला लोकांना वाटते का हे 1500 देऊन राहिले बा. बरं आम्हाला माहित आहे ना का हे बरोबर करून राहिले काढून राहिले. आम्हाला समजते ना. ठीक आहे. धन्यवाद. आम्ही उमरेड तालुक्यातल्या कळमना या गावात आलेलो आहोत. आपण इथल्याही लोकांचं मत जाणून घेऊ. दादा, विधानसभेचे वारे सुरू झाले आहे. 20 तारखेला मतदान आहे. काय वाटते माहोल वगैरे आता माझी जे आमदार होते त्यांच्यावर लोक नाराज आहेत. अच्छा. त्यांच्यावर नाराज आहे. मग दुसरे उमेदवार आहेत. अजून 11 उमेदवार आहेत. काय वाटते आपल्या गावाकडून कोणाकडे जास्त लोक अट्रॅक्ट आहे ज्यांच्या कामावर हे करून मतदान करतील वगैरे? त्याच्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये आपले घडे साहेब होते, प्रमोद गर्डे. त्यांनी थोडीशी फार मदत केली आहे. त्यांचे नाव चालवून राहिलं. आणि काँग्रेसचे आमदार आपल्या उमेदवार यांचे नाव चालवून राहिलं. ठीक आहे. बोला. विधानसभेत काय वाटते कोणाचा माहोल आहे? आता सध्यामध्ये तर आमच्या गावामध्ये 2च व्यक्तीचा माहोल चालू आहे सध्या. एक संजय साहेब मेश्राम आणि प्रमोद भाऊ घरडे. या दोघांचा विधानसभेमध्ये सध्या माहोल चालू आहे. 2दा सुधीर पारवे आमदार राहिले. त्यांचे मोठ्या घोषणापत्र येत आहे. खूप विकास केले. उमरेड नागपूर रोड केला, आंबोऱ्याचा पूल केला, आंबोऱ्याच्या तीर्थक्षेत्र घोषित केले, पांदान रस्ते बनले, पीक विमा आहे, लाडली बहीण आहे. या योजनेचा काही फायदा होता नाही दिसत आहे? फायदा तर आहेच ना. त्या योजना तर डायरेक्ट केंद्रातून राबवल्या जात आहेत. अच्छा. म्हणजे त्या सरकारतर्फे आहे. पण ज्या गावातले हे रहिवासी आहेत पारवे साहेब, त्याच गावातील लोक म्हणत आहेत की यांनी काहीच विकास केला नाहीये. तर आम्ही तर त्यांच्यापासून थोडे दूरच आहोत.
असंच म्हणावं लागेल ना. अच्छा. तर आमच्याच गावामध्ये त्यांचा पण विकास नाही आहे, म्हणून काही लोक विकासाकडून दूर आहेत. त्यांची ज्यापर्यंत सत्ता होती आणि ते याच्यामध्ये कार्यरत होते आमदार म्हणून, तेव्हापर्यंत काही त्यांनी विकास कामाकडे लक्ष दिलं नाही. आणि 10 वर्ष असून सुद्धा आमच्या गावामध्ये अडचणी आहेत. हो, तुमच्या पुलाच्या प्रॉब्लेम आम्ही बातम्या घेतल्या होत्या त्यावेळेस. इथं पाणी जमा होतं तर गावाच्या गावं म्हणजे 2-2, 3-3 दिवसासाठी निघता नव्हतं येत वगैरे वगैरे आम्ही घेतल्या होत्या. त्यानंतर आमचे राजूभाऊ पारवे आले, त्यांनी काहीतरी थोडीशी जोखीमदारी घेऊन सगळ्यांनी कामं केले आणि ते पुलियाचं काम केलं. थोडंफार त्यांनी केलं, पण यांनी काहीच नाही केलं 10 वर्षाची सत्ता असून. ठीक आहे दादा, धन्यवाद. काय वाटते या विधानसभेत? या विधानसभेत सध्या तर काँग्रेसचा जोर वाटून राहिला. अच्छा. हो. आणि आमच्या गावाला जेव्हा पूर परिस्थिती होती तेव्हा शालेय शिक्षणवाले जे पोरं आहेत त्यांना जायला गाड्या वगैरे नव्हत्या, तेव्हा मेश्राम साहेबांनी गाडी उपलब्ध करून दिली. पण आपला एक बॅनरही नाही लावला आणि काही नाही लावता, आपली प्रसिद्धी बी न करता त्यांनी पोरांसाठी व्यवस्था केली. संजय मेश्राम साहेबांनी. पारवे साहेबांनी काही कामं नाही केल्या, त्यांना 14 सीट दिली भारतीय जनता पार्टीने. नाही, पारवे साहेबांनी 10 वर्षात तर साहेब मी तुम्हाला सांगतो ना, 10 वर्षात आमच्या गावात एखादाही फिरकून नाही पाहिले. आले असतील ते एखाद्याच्या घरी गेले असतील आणि त्यांना भेटून पुन्हा ते आपलं रिटर्न गेले. पण गावात कोणती समस्या आहे त्यांच्याकडे समस्या घेऊन गेलं तर सुद्धा त्यांनी काहीच नाही केलेलं 10 वर्षात. ठीक आहे, धन्यवाद. दादा, बेल्या गावामध्ये काय वाटत आहे की कोणाचा माहोल आहे, कोण या विधानसभेत निवडून येईल? बेला गावातून मला तर वाटते सर की संजूभाऊ मेश्रामच्या पल्लावर. अच्छा. त्याच्या बायमध्ये आहे प्रमोद भाऊ घरडे आणि बीजेपी जे आहे बीजेपी मला वाटते की पूर्ण शून्य आहे. हो, ठीक आहे, धन्यवाद. सध्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे, काय वाटते माहोल? काँग्रेस वाटते की काँग्रेस वाटते. काऊन काँग्रेस? आता सरकारनं मोठ्या मोठ्या पीक विमा दिल्या, लाडली बहीण दिली, उमरेड नागपूर रोड झालंय म्हणतात, उमरेड विधानसभेत खूप विकास झाला म्हणतात. पण काँग्रेस आपला यांना भाजपनं काहीच नाही केलं. म्हणजे गरीबाला काय दिलं? 1 रुपयात पीक विमा भेटत आहे म्हणते. ते भेटत, गरीबाला काहीच नाही दिलं त्यांना. गरीबाला काहीच नाही दिलं. नाही, फक्त कास्तकाराला दिलं. काही फोकनाट गोष्टी जोडते तो मोदी फोकनाट गोष्टी जोडते. आजी प्रधानमंत्री आहे आपल्या देशाचे, खूप विकास झाला बा, त्यांना 3ऱ्यांदा प्रधानमंत्री बनवलं, तर कामं केले असेल तेव्हाच बनवलं असेल ना. पण तो फोकनाट गोष्टी वाटते, फोकनाट गोष्टी वाटते. तर या विधानसभेत माहोल काँग्रेसचा. अच्छा. आणि ते अपक्ष उमेदवाराचे काही नाव सुरू आहे, प्रमोदजी घरडे वगैरे, त्याचे काय माहोल? त्याच्यातच फायटिंग होईल ना. अच्छा, फाईट प्रमोद घरडे सोबत होईल फाईट. अच्छा, ठीक आहे काका, धन्यवाद. दादा, या विधानसभेचा माहोल सुरू झालेला आहे, काय वाटते कोणाचा माहोल आहे आपल्या विधानसभेत? माझं मत तर नोटाला जाईल. अच्छा, तुमचं मत नोटाला, म्हणजे तुम्हाला एकही उमेदवार कॅपेबल नाही वाटत? कॅपेबल वाटत नाही. धन्यवाद. काय वाटते दादा विधानसभेचा माहोल? काँग्रेसचा चालू आहे सध्या. काँग्रेसचा सुरू आहे सध्या, म्हणजे नंतर बदलन का? नाही, बदलू तर शकत नाही म्हणा. काँग्रेसचा आहे. काँग्रेसचा माहोल आहे. प्रमोद घरडे कडे त्यांची खूप गावात चर्चा आहे. आम्ही आता गावखेड्यात फिरत असतो तर दिसते. तुमच्या गावात नाही का? नाही, आहे काही तसे तर राहतातच एकडे. अच्छा. आणि बीजेपीची काही राहतेच ना. आपण म्हणलं पण जास्त माहोल काँग्रेसचा. ठीक आहे, धन्यवाद. ताई, आता विधानसभा निवडणुकी सुरू आहे, काय वाटते इकडलं वातावरण? इकडलं वातावरण चांगलं आहे. नाही, पक्षाच्या कोणाचा माहोल आहे, कोणाचा आहे? माहोल आहे हरड्याचा. घरडे. हरडे शेती आम्हाला. आम्ही काय शिकलो नाही, आम्हाला येते तर हरडे याचा घरडे येते, घरडे याचा हरडे येते. अच्छा. आणि लाडली बहीण वगैरे योजना, त्याच्यात पैसे मिळत आहेत तर वगैरे, त्याचा काही फायदा नाही आहे का? फायदा झाला ना नाही झाला, कारण की 2-3 महिन्याचे दिले ना, आता अजून काहीच नाही देऊन राहिले, तर कशावर म्हणून फायदा झाला नाही झाला म्हणून? दोन्ही गोष्टी आहेत ना. 4 महिने मदत केली, आता पुन्हा ठोकच पडले, तर मग आम्ही कशी म्हणून? जशी त्यांनी योजना काढली तशी मग हमेशा राबवायला पाहिजे ना. म्हणजे जेव्हा ज्याची सत्ता होती तर निरंतर सत्ता असतात, म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर आणली म्हणून
हे वाटत आहे तुम्हाला की बा त्याचा फायदा आता समोर होईल नाही होईल याची गॅरंटी नाही आहे ना. गॅरंटी नाहीये. मग आणि सरकार विकास खूप केला म्हणतात, गाव पातळीवर पांदान रस्ते योजना वगैरे खूप बनवल्या, अशा काही आपल्या गावाकडे वाटते योजना? आमच्या गावाकडे तर एकही योजना नाही. नाही आमच्या घराच्या गल्लीकडे तो काय म्हणतात 10-15 वर्ष झाले दोन येता येते त्याला सांगतो नाल्या काढा, हो काढतो निवडून दिला का तो आपल्या घरी बसते. आम्ही लोक फिरतो इकडं गणनामंदी. नेते कायचे नुसते फक्त घरी बसायचे, त्याला फक्त निवडून द्यायचं नेते. अच्छा, म्हणजे काम नाही होत असं काम करूनच नाही राहिले ते. जेव्हा मतदान राहते तेव्हा हात जोडून येतात. त्या दिवशी आले येतून उभ्या गलीने गेले, काम नाही गल्ल्या पाहिले ते ना. अच्छा, म्हणजे नेते फक्त मतदान मागायच्या वेळेस येते ना, बाकी नाही येत ना. मग नाही ओळखत कोणालेच. मग आम लोक जे राहते ते ओळखत नाही का? जेव्हा व्होटिंगच्या वेळेस ओळखते का त्याले? मग ते स्वतःच नेते बनतात तर मग कायले आदमून ठेवायचं, मग कायले त्याला व्होट मागायचं, कायले हात जोडून जायचं, कायले पाया पडायचे त्याच्या. तुम्ही घरडे बद्दल बोलले तर घरडेचे काय काम आहे मग? त्याने काम लगेच केले. अच्छा, म्हणजे कोरोनाच्या काळात वगैरे त्यांनी- तेव्हापासून करत आहेत, वावरत आहेत, म्हणून आमचा विचार त्याच्याकडे पडतोय. ठीक आहे ताई, धन्यवाद. आता विधानसभेचा माहोल सुरू आहे, काय वाटते दादा? आमच्याकडे काँग्रेस चालू आहे. तुमच्याकडे काँग्रेस सुरू आहे. तुम्ही कोणत्या गावातून आहे? मी ठुटाणबोरी, म्हणजे बिहापूर तालुका. बिहापूर तालुका. अच्छा अच्छा, तिकडे काँग्रेसच्या माहोल. हो, आता 15 वर्ष लाईनची आमच्या गावामध्ये बिना लाईन राहतो. अजून लाईन नाही आहे? लाईन नाही आहे, बिना लाईन आम्ही अंधारात राहतो. मग कधी या विषयासाठी सरकारकडे किंवा इथचे जे प्रतिनिधी होते त्यांच्याकडे मागण्या नाही केल्या? मागण्या केल्या, त्यांनी जमीन घेतला. 50-60 एकर जमीन वाचली, त्याने घ्यायला पाहिजे सरकारनं. ते जमीन घेतलं नाही, मग आम्ही आला नाही पुनर्वसनावर. आम्ही जुन्या गावात आहोत. जे जमीन वाचलेली आहे ती जमीन त्याने घेतलं नाही पूर्णपणे. अच्छा, म्हणून सरकारबद्दल नाराजी आहे? नाराजी हो, आम्ही सरकारबद्दल नाराजी आहोत. आज 15 वर्ष आम्ही अंधारामध्ये आहोत. अच्छा, 15 वर्षापासून 15 वर्षात अंधारामध्ये आहोत. अजिबात लाईन तुटली आहे. ठीक आहे, धन्यवाद. दादा, विधानसभा निवडणुका सुरू झाला आहे, काय वाटते तुमच्या? हे लोहारा गाव ना? हो, लोहारा. काय वाटते माहोल? माहोल म्हणजे सध्या तर आपण अपक्ष उमेदवाराचे समर्पित असल्यासारखं वाटत आहे. अच्छा, समर्थ अपक्ष उमेदवार प्रमोद भाऊ घरडे. अच्छा, त्यांचं हे आहे. म्हणजे याच्यानुसार का जे पदावर नसतानाही त्यांनी कोरोनाच्या काळात खूप काही गरीब लोकांना आधार दिला आणि आपलं असं समजून ते फिरलेत. ना आमदार दिसलेत, ना खासदार दिसलेत, ना कोणत्याच पक्षाचा असं मनुष्य दिसला नाही. म्हणजे हे बाकी पक्षवाले फक्त निवडणुकीच्या वेळेस येतात आणि त्यांनी निरंतर काम करत आहे म्हणून प्रमोद भाऊ. हा, प्रमोद भाऊ. मी त्यांच्याकडे लहान जाओ मोठा जाओ कोणी जाओ, त्यांच्यामध्ये माणुसकी सर्वात म्हणजे समावलेली आहे. सर्वांशी आपल्या प्रेमभावाने वागवतात. हे असाच माणूस आपल्याला विधानसभेकरिता पाहिजे. ठीक आहे दादा. काका, विधानसभा निवडणुका सुरू आहे, काय वाटते? आता ते सारखं वाटते. अच्छा, नाही उमेदवार म्हणून असं कोणता पक्ष? पक्ष म्हणजे दोनच पक्ष आहे थोडासा, कढई आणि पंजा. अच्छा, कढई आणि पंजा. ठीक आहे का? सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहे, काय वाटते माहोल इकडला बेला शहर मधला? बेला शहर मधला आता माहोल असा आहे की आता हे सरकारनं आता निवडणूक आहे तर वोट तर आम्ही देऊ, पण आता पराठीचा भाव, सोयाबीनचा भाव याला चांगला भाव वगैरे मिळाला पाहिजे, अशी सरकारला आमची हे आहे. अच्छा, म्हणजे हे तर आता हे तुमची मागणी झाली, पण सरकारने म्हटलंय का आम्ही 1 रुपयात पीक विमा दिला, आता लाडली बहीण योजना आहे, त्याच्यानंतर जे सरकारमध्ये आता ज्यांनी उमेदवारी दिली आहे सुधीर पारवे, ते 10 वर्ष आमदारही होते, त्यांच्याकडनं घोषणापत्र खूप मोठे येत आहे, तर त्याला काय वाटते तुम्हाला मतदार म्हणून? आम्ही तर आधीपासून, मी तर आता 30 वर्षापासून बीजेपीचाच मेंबर आहोत आणि आमचे घरचे सगळे बीजेपीलाच वोट देतात. तसं काही नाही, पण त्यांच्या शेतमालाला भाव असा, म्हणजे तुम्ही बीजेपी कार्यकर्ता असूनही तुमची हे मागणी आहे. हो, जसे देवेंद्र फडणवीस 2014 मध्ये मोठे मोठे मोर्चे काढून म्हणत होते का बा सोयाबीनला 6000 भाव द्या, पराठीला 10,000 का 8,000 भाव द्या, ते काही झालं नाही 10 वर्ष. म्हणजे नाराज आहे तुम्ही सरकारपासून? सरकारपासून तेवढं नाराज नाही, पण मिळायला पाहिजे, माझी अशी मागणी आहे तुमची. ठीक काका, सुरू काय का बोलू?
काका काय वाटते माहोल विधानसभेच्या? नाही, विधानसभेचा माहोल म्हणजे यांच्या याच्यावरच आहे का, यांचं जेवढं कर्तृत्व राहील, जेवढं शेतकऱ्याला, आम्ही सर्व वर्ग इथं शेतकरी आहोत, शेतकरी वर्ग जास्त. हा, आणि आम्ही आहोत सर्व बीजेपी वाले कट्टर का, त्याच्यामुळे आम्ही तर दुसऱ्या पक्षाचं हे नाही करू शकत, पण या आमच्याच पक्षवाल्यानं का 10 वर्ष सुधीर भाऊ पारवेनं चालवलं सरकार का, त्याच्यातून काहीतरी मार्गदर्शन काढून काहीतरी करायला पाहिजे होतं. म्हणजे शेतमालाला भाव पाहिजे होता. म्हणजे खास तुम्ही बीजेपीचे राहूनही आज कुठंतरी सरकारच्या धोरणाबद्दल नाराज आहे. उसाचे 100-200 रुपये वाढवायला पाहिजे होती. याबद्दलच आम्हाला आपुलकी आहे, बाकी काही नाही. अच्छा, ठीक आहे. सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत, ताई काय वाटते या बेला शहराचा माहोल? बेला शहराचा माहोल ठीक आहे ना. मेश्राम साहेब येऊ शकतात, कारण त्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये, आणि मेश्राम साहेब हे गोल्ड मेडलिस्ट आहेत, IITचे विद्यार्थी आहेत आणि नॉलेज आहे. त्यांचं नॉलेजच पाहून त्यांना उमेदवारी मिळाली आहे आणि सगळा अनुभव आहे, त्यामुळे ते पूर्ण विकास करू शकतात. ताई, सरकारच्या बऱ्याचशा योजना सुरू आहे. लाडली बहीण बद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे. तुम्हाला काय वाटते लाडली बहीण? लाडली बहीण त्यांनी एवढ्या 10 वर्ष राहिले, आता 15 वर्ष होऊन राहिले, तरी त्यांनी काढली नव्हती. परंतु आता जेव्हा मतं त्यांनी मागच्या वेळेस त्यांना कमी पडले, त्यामुळे त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे त्यांना मतं कमी पडले आणि त्यांना वाटलं की आपण कुठेतरी पराजित होत आहोत, त्यामुळे त्यांनी ह्या योजना चालू केल्या. म्हणजे त्याचा काही फायदा होणार नाही, कारण सगळ्यांना माहिती आहे की हे सरकार कसे आहे म्हणून. ठीक आहे, धन्यवाद. ताई, आता विधानसभा निवडणुका सुरू आहे. सरकारच्या खूप मोठ्या मोठ्या घोषणा झाल्या आहे. लाडली बहीण झाली आहे, 1 रुपयात पीक विमा आहे. काय वाटते या विधानसभेच्या माहोलमध्ये? त्यांनी हे सर्व म्हणजे लाडकी बहीण झालं, कोणतं काही झालं, ह्या सुविधा ज्या आहेत ना त्या बंद करून द्यायला पाहिजे, देणं. आणि जे काही आपला नेहमीचा व्यवहार आहे तो थोडा व्यवस्थित करायला पाहिजे. म्हणजे महागाई, मेन म्हणजे महागाई म्हणजे कसं, गरीब कास्तकारांसाठी काही नाही, सगळंच काही म्हणजे जो कास्तकारांसाठी आहे त्यांना थोडंसं म्हणजे मालाला भाव दिला पाहिजे असं म्हणणं आहे. हा, आणि जे तेलाचा पिपा वाढला, आता सिलेंडर वाढलं, सगळ्याच काही गोष्टीला वाढलं आहे. गरीबाला भेटन, कास्तकाराला भाव भेटन तर आम्हाला भेटन, कास्तकारालाच भाव नाही भेटन ते महागाई नाही वाढत जाईल का? मला एक सांगा, तर लाडली बहिणीचे 1,500 देतो म्हणत आहे सरकार, तर ते काही कामाचे नाही आहे का? कामाचे आहे ना, आहे कामाचे, पण त्याच्यापेक्षा महाग वाढलाय ना. अच्छा, महागाई भरपूर वाढली आहे. वाढली आहे ना, त्याच्यामुळे पैसा त्यांचा निघतच आहे तिकडे. GST वर झालं, हाताने काढणे, तेच होऊन राहिलं. सिलेंडर वाढलं, तेलाचा पिपा वाढलाय, तेल वाढलं, भाजीपाला वाढला, सर्वच गोष्टी अनाज वाढल्या. वाढलं, मग गरिबांनी काय करावं? आणि शेतीमालाला जो भाव पाहिजे होता तो मिळत नाही मिळत नाही आहे आहे. ना? आणि 7,000, 5,000, 6,000 असं सोयाबीन लाईट लागते, बिल 3,000 वाढलं. लागलाय, असं काही 3,000-3,200 रुपये काही भाव 3200 रुपये सुरू सध्या. आहे. हा. मग त्याच्यापेक्षा थोडस शेतमालाला वाढ दिलं तर ते चांगलीच गोष्ट होईल बा मला. शेतमालाला भाव दिला. हो, त्या संदर्भात जसं म्हणजे शेतकऱ्यांना जसं जे काही म्हणजे बियाणे आहे, हा. तुमच्या त्यांना लागणारा जे काही कीटकनाशक किंवा सल्फेट वगैरे तेही महाग झालं आहे, सगळं सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत, पण भाव नाही वाढवत आहे. भाव वाढलेला नाहीये. म्हणून सरकारपासून या योजनेमुळे सामान्य माणसाला फायदा नाही. फायदा नाहीये. सरकार कोणाचंही असो, आम्ही असं नाही म्हणत का याचंच असलं पाहिजे ना त्याचंच असलं पाहिजे बा म्हणून. सरकार कोणाचंही असो, पण त्यांनी जे आहे भाव थोडं म्हणजे जे महागाईतलं त्याच्यात थोडं व्यवस्थित करायला पाहिजे. आधी 1100 पासून पिपा होता तेलाचा, एवढा भाजीपाल्यावर वाढ नव्हता, कोणत्याच गोष्टीवर ना सगळं काही व्यवस्थित चालू होतं. आता ह्या 4, 5, 6, 7 वर्षामध्ये सगळं काही महाग झालेलं आहे. शिक्षणाचं म्हणा, सर्वच गोष्टी महाग झाल्या. पैसे देत आहे तसं काढत. आधी ह्या सुविधा नव्हत्या, हे लाडकी बहीण नव्हती, कोणतंच काही नव्हतं, तरी सगळं काही व्यवस्थित चालू होतं. आता सर्वच गोष्टी वाढल्या आणि हे लाडकी बहीण देऊन काही ते हे नाही, तरी रोज मजुरी करतच आहे ना. पैसे वरतच दिसत आहे. ठीक आहे ताई. सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहे, काय वाटते कौल कोणाकडे बेला शहरामध्ये? बेला शहराचा जो सुशिक्षित आणि आपलं कार्य समाज कार्यानुसार चालवेल त्याच्याकडे आहे. आता सध्या बीजेपी कडून सुधीर पारवे आहे, काँग्रेसकडून संजय मेश्राम आहे,
11 एकूण उमेदवार आहे. वंचित बहुजन आघाडीकडून सपना मेश्राम आहे, त्यानंतर बहुजन समाज पार्टीकडून कोणी गजबी आहे, काही अपक्ष प्रमोद गरडे, अजून इतर प्रकार. कोणाचा माहोल वाटत आहे? शिक्षित, जे शिक्षित आहे त्यांच्याकडून समाज आहे. कारण शिक्षणामुळे समाज समोर जाईल आणि ज्या काही योजना असतील त्या शिक्षणामुळेच मिळेल. जो शिक्षित असेल तो समाजाला पुढे नेईल आणि आपल्या देशाला पण पुढे नेईल. बरोबर आहे. सरकारकडनं भरपूरशा योजना घोषित करण्यात आल्या, काही योजना नव्याने सुरू झाल्या, तर त्या योजनांचा सरकारला काही लाभ होईल असं वाटत नाही? महिलांसाठी खास योजना? महिलांसाठी काहीच लाभ नाही. कारण असं आहे की वाढती महागाई जर कमी, आधी कशी महागाई कमी होती, सगळं सुरळीत चालत होतं. आता महागाई वाढली, त्यानुसार जरी तुम्ही कितीही पैसे दिले किंवा काही आमिष दाखवलं तरी ते काही त्याला बळी पडणार नाही. अच्छा, म्हणजे सरकारच्या योजनांचा काही फायदा नाही. ठीक आहे. ते आता विधानसभा काका निवडणुका सुरू आहे, का वाटते माहोल कोणाला मत जाईल इकडल्या एरियातून, ह्या बेल्या सर्कल मधून? आता बेल्या सर्कल म्हणून आता तो मोठी वस्ती आहे, आता कोणतं मत कोणाकडे जाते कोणाकडे सांगता नाही येत. सांगता येत तुमचं नाही. काय मत आहे? आपलं मन पंजाकडे आहे बा. पंजाकडं? अच्छा, पहिलेपासूनच पंजाकडं? पहिलेपासूनच जवळच निघलं तेव्हाच मी पंजालाच देतो. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे काका. आम्ही बेला सर्कल मधल्या काही शेतकरी वर्गाकडूनही मत जाणून घेत आहोत, काय म्हणणं आहे त्यांचं ऐकून. दादा, विधानसभा निवडणुका सुरू आहे, काय वाटते कोणाचा माहोल आहे इकडे? संजय मेश्राम. अच्छा, आणि काँग्रेस. मला एक सांगा, बीजेपी सरकारने खूप मोठ्या घोषणा केल्या आहे. 1 रुपयात पीक विमा आहे, लाडली बहीण आहे, त्याच्यानंतर रोड्स खूप बनवले आम्ही, पूल खूप बनवले, अशा खूप मोठ्या मोठ्या घोषणा त्यांनी केल्या आहेत. त्याचा फायदा काही शेतकरी वर्गात दिसत नाही? नाही, सरकारी योजनेत काहीच नाही. ते का बरं? त्यांनी भाव कमी केला आहे. कापसाचा बिन सोयाबीनचा भाव कमी आहे. अच्छा, म्हणजे शेतमालाला भाव नाही आहे म्हणून शेतकरी वर्ग नाराज आहे असं म्हणणं आहे का? अच्छा, आणि इथं 10 वर्ष सुधीर पारवे होते अगोदर, तर आता परत पुन्हा त्यांना सीट दिली आहे, तर त्यांचं काही काम नाही दिसलं का 10 वर्षात? 10 वर्षात त्यांनी काहीच नाही केलं आहे. रोड बांधतो म्हणे, रोडही नाही बांधलाय. काही तुमच्या नाही या भागात? हा भागात. अच्छा, आणि जे लाडली बहीण वगैरे योजना आहे त्याचा काही फायदा नाही? त्यांचा काही बाहेर का नाही, तो फक्त नालूच दाखवला आहे त्यांनी. लालूच दाखवला आहे ना. आणि मला एक सांगा परत, असं का वाटते की आपल्याला सरकारकडून काय अपेक्षा वाटते की काय करायला पाहिजे या ग्रामीण भागासाठी? सरकारने कापसाचा भाव दिला पाहिजे, सोयाबीनचा भाव दिला पाहिजे, रस्ते बांधले पाहिजे. अच्छा, हा. म्हणजे सापा शेतीमालाला सोयाबीन जर भाव दिला तर या बाकी योजना द्यायचा काही म्हणजे काही फायदा नाही. हो ना, कोणतीच फायदा नाही. हे लाडकी बहीण फायदा नाही, कोणताच नाही. फक्त शेतकऱ्याला मालचा भाव पाहिजे. शेतकऱ्यांना मालाचा भाव. ठीक आहे दादा, धन्यवाद. उमरेड विधानसभा निवडणुकीत काय वाटते, कोणाबद्दल काय कौल आहे जनतेचा? जनतेचा माहोल म्हणजे आपला संजय भाऊ मेश्राम यांचा माहोल चालू आहे. अच्छा, म्हणजे या विधानसभेत फाईट तिरंगी अशी दिसत आहे, एक चर्चा आहे, तसं काही आहे? नाही, तसं काहीच नाही, पण काँग्रेसचा माहोल चालू आहे. अच्छा, काँग्रेसचा माहोल सुरू आहे. हो. का बरं? म्हणजे या विधानसभेत या अगोदर भाजपकडून 2दा सुधीर पारवे आमदार राहिले, एकदा काँग्रेसकडून राजू पारवे राहिले. हो, कामच नाही केलं त्यांनी. अच्छा, त्यांनी कामच नाही केले? नाही, कोणते कामं केले त्यांनी? कोणतीच कामं नाही केले. नाही, बरेचसे, म्हणजे जसं उमरेड नागपूर रोड झाला आहे, आंबोऱ्याचा पूल झाला, त्याच्यानंतर आंबोरा काहीच नाही. हा पूल जो येतो बनला आहे ह्या करमना रोडवर, जे राजू भाऊ आहेत त्यांनी 4 लाख रुपये सँक्शन केले, अजून काम सुरू केलं नाही त्यांनी. कोणते कामं केले त्यांनी बी? म्हणजे काही कामं झाले नाही असं म्हणणं? काहीच कामं झाले नाही. अच्छा, नाही, त्यांचे आश्वासन, सरकार मोठ्या मोठ्या घोषणा हे आपले सुधीर भाऊ, त्यांच्या ऑफिस मध्ये मला त्यांची सिग्नेचर लागत होती. 2 वेळा गेलो, अर्ध्या तासाने 1 तासाने सिग्नेचर नाही भेटली मला, नाही तर मला ड्युटी भेटली असती WCL मध्ये ड्रायव्हर की. अच्छा, ते म्हणजे कामात नाही पडले असं म्हणणं आहे का? हो, कोणतेच कामं नाही केले त्यांनी. कोणते कामं केले? आणि जो पीक विमा वगैरे, 1 रुपयात पीक विमा, लाडली बहीण योजना वगैरे मोठ्या योजना, नाही, ते लाडली बहीण योजना ते केलं, पण ते पिकाचे अजून ते अडीचे पैसे भेटत होते, ते कोणाला भेटले नाही.
अच्छा, म्हणजे सरकार फेल आहे या योजनामध्ये असं म्हणणं आहे का? नाही हा. सरकार नाही हा. पण ह्या राजूभाऊनी कोणते काम केले हा. सांगा बरं तुम्ही कोणते केले? नाही, आम्ही नाही सांगा, आम्ही जनतेला विचारत आहोत. मग तुम्ही सांगू शकता. कामच नाही केले ना. सुधीर भाऊ झाले, राजू भाऊ झाले, काम नाही केले. कोणते काम केले? ठीक आहे, धन्यवाद. ताई, आता सध्या विधानसभा निवडणुका सुरू झाल्या आहेत. काय वाटते बेला शहरामधला माहोल? बेला शहरामधला माहोल नाही का, म्हणजे आपला पंजाकडे जास्त आहे. पंजाकडे आहे. हो, कारण आपल्याला परिवर्तन पाहिजे. अच्छा, परिवर्तन पण पाहिजे. पाहिजे. खूप झालं आता. महिलांसाठी लाडली बहीण योजना सध्या खूप सरकारकडून गवगवा सुरू आहे, त्याबद्दल काय वाटतं? ते तर पुढचे घेतले तर आपलेच घेतले, आपल्याला दिले. 1500 काय होते आता? इकडे ज्या महिन्यामध्ये 1500 रुपये आले त्याच महिन्यामध्ये इकडे तेलाचा पिपा 1600 वरून 2200 पर्यंत गेला. आणि आपलेच पैसे आपल्याला देतात. जे शेतकऱ्यांचा माल आहे त्याला भाव योग्य नाही. देत नाही. हो, म्हणजे सध्या आता 3200 सोयाबीनला भाव आहे. 2200 नाही, हार्वेस्टरचा 2200 लागला. भाव आहे, तर तो म्हणजे शेतमालाला भाव मिळावा असं. मिळावा ना. जो शेतकरी आपला आहे, जगाचा पोशिंदा म्हणतो आपण ज्याला, त्यालाच भाव नाही मिळेल तर कसं होईल? इकडे लाडली बहीण योजना देते, सिलेंडर फ्री देते. सिलेंडर फ्री द्यायचं आहे तर सरसकट सगळ्यांना पैसे माफ करून द्याय ना. अच्छा, जो 800 चा रेट आहे तो 600 वर आहे ना. सगळ्यांनाच द्या, सगळ्यांनाच बेनिफिट होते. इथं ज्या महिलांना असेल त्यांनाच होत आहे ना. 3 सिलेंडर देता येतं. म्हणजे सरकारच्या या योजनांचा म्हणजे ते फक्त गवगवा करत आहे, पण सामान्य लोकांच्या जीवनात काही फरक नाही नाही, पडत. त्यांच्या राजनीतीसाठी महिलांचं यूज करत आहेत. 1500 रुपये देऊन, सिलेंडर देऊन. कारण त्यांना माहिती आहे महिला जिकडं भेटलं तिकडं वळते, म्हणून महिलांच्या मागे ते लागले आहे असे लालच दाखवून. म्हणजे याचा फायदा होणार नाही असं वाटतं. फायदा होणार नाही ना. इकडं 1500 घेते ना, आमचेच 15,000 घेत आहे ना. 1500च्या मागे आमचेच 15,000 घेत आहे. ठीक आहे ताई, धन्यवाद. उमरेड विधानसभा निवडणूक आता सुरू आहे, काय वाटते माहोल? हो. लढत तर तशी अतरंगी आहे. सध्या सांगू शकत नाही, प्रचाराचे वारे दौडत आहे. प्रत्येक उमेदवार रोज येतो आहे आणि उमेदवाराचा एकच उद्देश असला पाहिजे की उमरेड या मतदारसंघ क्षेत्राचा विकास आणि विकास असायला पाहिजे असं आता तुम्ही युवा दिसता म्हणून विचारतो. बेरोजगारीची वगैरे समस्या आहे का आपल्या बेला शहरात? आहे. जर बघितलं गेलं तर इथनं MIDC 30-40 किलोमीटरला जावं लागतं, जवळपास काही आहे नाही. क्षेत्र मोठं पडतंय. उमरेड पासून बेलापर्यंत जर विचार केला तर उद्योग फार कमी आहे. तर कुठेतरी एक MIDC सारखं किंवा आणखी काहीतरी 2-4 कंपनी जर उभ्या झाल्या तर स्थानिक लोकांना एक रोजगार मिळायला पाहिजे सुद्धा. हे त्यांचं एक प्राथमिक कर्तव्य आहे आणि आमच्या नेते मंडळींनी याच्यासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. कारण रिसोर्सेस बघितले तर रामाड्याचं पाणी आहे आणि उद्योगाला काय पाहिजे ते पाणी पाहिजे. पॉवर प्लांट जवळपास आहे, म्हणजे वीज पण आहे, मॅन पॉवर मुबलक अवेलेबल आहे. आणि पण म्हणजे रोजगार संबंधात असं आतापर्यंत कोणत्याही नेत्यांनी काम केलं असं वाटत नाही का या विधानसभा क्षेत्रात? या विधानसभा क्षेत्रामध्ये गडकरी साहेबांचं एक आहे मेहनत की त्यांनी आम्हाला एक एवढा मोठा पॉवर प्लांट आणून दिलेला आहे, सोबत त्याच्या 2-4 इंडस्ट्री आणून दिलेल्या आहे. तर काहीतरी प्रमाणात लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. त्याच पद्धतीने आणखी माहोल का वाटत आहे आता? काँग्रेस, बीजेपी, काही अपक्ष, काही अजून पक्षाचे लोक आहे, वंचित आहे, त्याच्यानंतर बहुजन समाज पार्टी आहे, कोणाचा माहोल वाटत आहे? आता ते तर निश्चित सांगू शकत नाही आहे, कारण हवा काय, मग एक जनरल हवा काय वाटत? पक्षाच्या नेता या नात्याने तर असं वाटतं की बीजेपीचा जिकडे तिकडे घोडदौड चालू आहे. पण सोबत कंपॅरेटिव्हली बघायला गेलं तर प्रमोद घरडे साहेब यांचं कोविड पासून आम्ही काम बघत आलेलं 2019 पासून घरडे साहेबांचं. त्यांनी गोरगरिबांना शाळा असो काय असो जिथे जो कोणी गेला तो खाली आता त्यांच्याकडून परत आलेला नाहीये. 2 लोकांमध्ये थोडं वाटत आहे, बाकी तर तेवढं आम्ही सांगू शकत नाही. धन्यवाद. काका, या बेला शहरात कोणाचा माहोल वाटत आहे? आता काँग्रेसचा आहे म्हणतो ना, म्हणजे संजय मेश्राम आमच्या उमरेड लोकसभा उमरेड विधानसभेच्या. ठीक आहे का? या विधानसभा निवडणुका सुरू आहे, काय वाटते या बेला शहरात माहोल? अजून माहोल काही तसा म्हणजे खास नाही वाटून राहिला. अच्छा, प्रचार प्रसार सुरू झाला आहे, मोजका आहे. फारसे लोक येऊन राहिले, नेते लोक. तरी का वाटते का फाईट मध्ये म्हणजे असं हे असते का फाईट म्हणजे मेश्राम साहेबाची आणि घरडे भाऊची फाईट होऊ शकते. अच्छा अच्छा अच्छा,
ठीक आहे काका, धन्यवाद. सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहे, काय वाटते या बेला शहरात माहोल? माहोल असा आहे सर, परिस्थिती डामाडोल आहे पूर्ण. अच्छा, डामाडोल आहे परिस्थिती. कोणाच्या कोणाच्या वाटते? पक्ष सगळे लढत आहे. बीजेपी आहे, काँग्रेस आहे, सगळे एकूण 11 उमेदवार. बीजेपी आहे, काँग्रेस आहे, काय म्हणते आपलं वंचित आहे, सगळे पक्ष आहेत. सगळे पक्ष आहेत, परंतु घरडेच्या विषय वाटत आहे आम्हाला. अच्छा, घरडेच्या माहोल वाटत आहे. ठीक आहे. विधानसभेत काय वाटते या बेला शहरात माहोल? कुठं इथं हो, बेला शहरात काय सांगू आता? कुणाच्या माहोल वाटते असं बा आता? माहोल का हो. आता माहोल सध्या एक दोन आता पंजाबला आहे, बीजेपी आहे, सारेच आहे. पण असं म्हणजे बीजेपी आहे, काँग्रेस आहे, पण कुणाच्या माहोल वाटत आहे? कोण निवडून येऊ शकते? आता आपलं काय आता लोकमत आहे, ते लोकमत आहे. ठीक आहे ना, ठीक आहे. काका, उमरेड विधानसभेमध्ये काय वाटते वातावरण? उमरेड विधानसभामध्ये सध्या तरी आता संजय मेश्राम आहे, महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, ते निवडून येतील 100%. अच्छा, डायरेक्ट निवडून येतील 100%. आणि फाईट मध्ये कोण वाटतं? फाईट मध्ये आपले अपक्ष उमेदवार कोण? प्रमोद घरडे. अच्छा, मला एक सांगा, सरकारने इतक्या योजना घोषित केल्या आहेत, त्याच्यात लाडली बहीण आहे, 1 रुपयात पीक विमा आहे. त्यांच्या घोषणापत्रात असं येते की प्रॉपर इथे विधानसभेत सुधीरजी पारवे 2दा निवडून आले. त्यांच्या कार्यकाळात उमरेड नागपूर रोड, आंबोऱ्याचं विकास, त्याच्यानंतर आंबोरा पूल आणि पांदान रस्ते वगैरे असे भरपूरसे आम्ही काम केले असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, त्यांनी एकही काम केले नाही. 10 वर्षापासून त्यांनी एकही काम नाही केलं आमच्या क्षेत्रातलं. हो, नुसते आश्वासन दिले नुसते. या बेला सर्कल मध्ये काही काम नाही आहे का? नाही, काही नाही झालं. मी 4-5 वेळा त्याच्याकडे रस्त्यासाठीच गेलो, पांढर रस्त्यासाठी, परंतु त्यांनी रस्ते बनवलेच नाही. हो म्हटलं त्यांनी, राजू पारवेनेही म्हटलं होतं आणि सुधीर पारवेने हो म्हटलं होतं पांढर रस्ते, पण त्यांनी करूनच नाही दिले. नाही, फक्त ते घोषणापत्र. फक्त हे लाडकी जी बहीण आहे, हे जे स्त्रियांना ते लाडकी बहिणीला ते 1500 रुपये देऊन राहिले, पण तेलाचे पिपे, तेलावर किती हे झालं, 2200 रुपयाचा पिपा आहे, त्याच्यातून 500 रुपये होऊन राहिले. पहिलं 1700चा होता, आता 2200चा झाला. त्याच्यातून ते पैसे हे करून राहिलेत. आणि ते टॅक्सचाच पैसा आहे, आमचाच पैसा आहे तो, जे आमचाच पैसा आम्हाला वापस करून राहिले. अच्छा, म्हणजे त्या योजनेच्या काही लाभ नाही, काही सामान्यांना काही लाभ नाही आहे. ठीक आहे, धन्यवाद. सध्या विधानसभेत कोणाच्या माहोल वाटते दादा? माहोल तर सध्या काँग्रेसच्या आहे इकडं उमरेडमध्ये. काँग्रेस पूर्ण बेला सर्कल मध्ये, शहरात? बेला शहरामध्ये फक्त. अच्छा, बेला शहरामध्ये घरडे आणि मेश्राम. ठीक आहे काका, सध्या विधानसभाच्या निवडणुका लागल्या आहे, बेला शहरात काय वाटतं, का माहोल कोणाचा असं काही? असा काही आता माहोल तर तसा दोन्ही पार्ट्यात चालू आहे, पण अजून काही दोन्ही पार्ट्या म्हणजे बीजेपी, काँग्रेस. अच्छा, पण आता कोण येते हे आपल्या हातचं नाही. ते तर बरोबर आहे. कसं की म्हणजे बेला सर्कल मध्ये जर तसं पाहिलं गेलं तर इथं काँग्रेस आणि बीजेपी दोघांचेही वर्चस्व आहे. एक स्वतंत्र उमेदवार, त्याचे काही नाव घेताना दिसले आम्हाला लोक, काय खर्डे बद्दल. तर असं काही तिरंगी वाटत आहे की? तिरंगीच वाटून राहिलं. तिरंगीच वाटत, पण असं पक्का माहोल एकदम वन साइड कोणाचा नाही वाटत आहे. काही समस्या वगैरे आहेत या भागातल्या अशा की? समस्या तर भरपूर आहे, पण ते आता काय सांगायचं. अच्छा, नाही, आणि सरकारने योजना खूप मोठ्या मोठ्या घोषित केल्या आहे, जसा 1 रुपयात पीक विमा, दुसरी लाडली बहीण. तर कोणाकोणाले? अच्छा, मग नाही, हा पीक विमा बद्दल मंजूर केला होता त्याईनं, पण दिलाच नाही ना. काही काही कास्तकारायले नाही दिला. मग शेतमालाचे भाव आता सोयाबीनचा विचार केला तर 3032 आहे. 2400 रुपये तेला पिपा पर्यंत गेला. तेलाच्या पिपा 2400 रुपयापर्यंत गेला. मग या सरकारच्या योजनेचा काही फायदा होताना दिसत नाही. काही फायदा तो एवढी काढून राहिला आपला. अच्छा, म्हणजे ज्या योजना दिल्या त्या सगळ्या काढत आहे असं म्हणणं आहे.
ठीक आहे ना काका. विधानसभा निवडणुका सुरू आहे आपल्या उमरेड विधानसभा. काय या बेला प्रॉपर गावामध्ये वगैरे काय वाटते कोणाच्या माहोल? माहोल तसं तर काही माहोल तर काही वाटत नाही. प्रचार वगैरे सुरू झाला प्रचार सुरू झालेला आहे. तरी एकंदरीत म्हणजे काँग्रेस आहे, बीजेपी आहे, अपक्ष, एकूण 11 उमेदवार आहे. कोणत्या उमेदवाराच्या जोर वाटत आहे? तीनही पक्ष चालू आहे तिथे. काँग्रेस, बीजेपी, अपक्ष. तीनही पक्ष म्हणजे प्रमोद गड. प्रमोद गड. तिन्हीच्या माहोल. तिन्हीचाही माहोल आहे. ठीक आहे.